अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 8. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा. मागील भागात. अगं आजी, तू असं का बोलत आहेस? भाई किती दिवसांनी असा लवकर घरी आला आहे, तर त्याच्याशी थोड्या गप्पा मारू का? उगाच तू असं बोलून तुमचा टॉम अँड जेरी हा लाईव्ह सुरू करण्याच्या तयारीत आहेत. शिखा म्हणजेच अवीची लहान बहीण बोलली. घरामध्ये सर्वच लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी आणि तिच्या आईच्या काळजाचा तुकडा अवी तिच्यावर आपला जीव ओवाळून टाकत होता. तर आतापासून पुढे शिखा बच्चा, आज तू घरी कशी काय? तुझे क्लासेस नाही आहेत का? आणि माझ्या जेरीला काही बोलत आहेस बघ ना, तिचा चेहरा कसा पडलेला आहे. अवी आजीकडे पाहून शिखाला बोलला. भाई, काही नाही झालं. तिला सुरुवात तिनेच केली होती. तू आज घरी लवकर आल्याबरोबर तुझ्या जेरीने तुला काहीतरी बोललं. ते आज सूर्य कुठं उगवला आहे असं म्हणून मी तिला बोलले की तुम्हा दोघांचा टॉम अँड जेरीचा लाईव्ह सुरू करू नका. त्यावरती ती रागावली आहे. मी तर तिला सहजच बोलले, पण बघा ना कशी ती रुसली आहे. अगदी आजोबांवर असते तसं. शिखा आजीचे गाल उडवत बोलली. अवी, मी तर एवढेच बोलले की तू आज कसा काय घरी लवकर आला आहेस. तुला तर माहीतच आहे की मी कुठलीही आश्चर्यजनक गोष्ट पाहून ती बोलताना म्हणीचा वापर करते. आजही मी तुला इतक्या लवकर घरी आलेलं पाहून बोलले की आज चक्क मिस्टर अविनाश राज्याध्यक्ष लवकर घरी आले आहेत. अगं शिखा, जरा बाहेर जाऊन तर बघ, सूर्य पश्चिमेला उगवला की पूर्वेला. बस मी एवढंच बोलले तर या लाडक्या नकटूला राग आला पाहून त्या बोलू लागल्या. चष्मा व्यवस्थित करून बघ, माझं नाक नकटं नाही, केवढं धारदार नाक आहे. आजोबा तर म्हणतात आपल्या अख्ख्या फॅमिलीमध्ये माझ्या शिखाचं नाक भारी आहे. अरे हो, शांत व्हा. मी तुम्हाला दोघींना आताच सांगून गेलो होतो की आजोबांना आता थोड्या वेळ आराम करू द्या. बिचारे दिवसभर तुमची तूतू ऐकून कंटाळले आहेत, पण तुम्ही दोघी पुन्हा सुरू झालात. आणि तो अवी बेचारा आत्ताच घरी आलेला आहे, त्याला थोडा वेळ बसू तरी द्या. अवीची मम्मी म्हणजेच प्रीती 2 कॉफी मग घेऊन आल्या होत्या. असू दे ग मम्मी, पाहून खूप मज्जा येत आहे. मला ह्या दोघींना असं खोटं भांडताना पाहून खूप मज्जा येत आहे. तसंही किती दिवस झाले असतील मी ह्या दोघींची किरकोळ भांडणं ऐकून, आणि आज माझा मूड थोडा खराब आहे. त्यामुळे मी ह्या दोघींची भांडणं ऐकून माझा मूड तरी थोडा फ्रेश होईल. अवी बोलला. काय झालं बेटा, काही प्रॉब्लेम आहे का? आजीने काळजीने विचारलं. काही नाही, थोडं कामाचं टेन्शन आहे, बाकी काही नाही. मी जरा स्टडी रूममध्ये जाऊन बसतो. अवी कॉफीचा मग घेऊन आत जात बोलला. एवढं कसलं टेन्शन आहे रे? त्याचा चेहरा एवढा का उतरला आहे? आजोबांनी विचारलं. काही नाही हो आजोबा, त्याला एक खूप इम्पॉर्टंट प्रोजेक्ट काहीही करून मिळवायचा आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करत आहे. मॉन्टी किंचित गालात हसत बोलला. पण ते कोणाचेही लक्षात येऊ नये असं. पण मॉन्टी हसत आहे ही गोष्ट शिखाच्या लक्षात आली होती. अरे कसला प्रोजेक्ट? अवीने मला काहीच कसं सांगितलं नाही. तो कुठलाही नवीन प्रोजेक्ट आला की त्याबद्दल मला बोलतो. मग आता कसं काय मला काही बोलला नाही? आजोबा विचार करत बोलले. तुम्हाला कसा काय बोलेल? आज सकाळीच तो प्रोजेक्ट मिळाला व तेव्हापासून तो ते मिळवण्यासाठी प्लॅन करत आहे. मला तर आश्चर्य या गोष्टीचा वाटत आहे की पहिल्याच नजरेत त्याला ते आवडलं आणि त्याला मिळवण्याची अविनाशला जी धडपड सुरू आहे ना, ती मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. मॉन्टी म्हणाला. मग तर काय, माझा नात आहेच खूप हुशार. त्याला एका नजरेत समजतं की काय चांगलं आणि काय वाईट. आजी मध्येच बोलल्या. बरं चला, मी आता निघतो. आज मी सुद्धा लवकर घरी जाऊन सर्वांना सरप्राईज देतो. असं म्हणत मॉन्टी उठून उभा राहिला. अरे बस ना, जेवून जा ना. आज मी मस्तपैकी जेवणाचा बेत करणार आहे, प्रीती म्हणाली. आज नाही काकू, पुन्हा काहीतरी स्पेशली जेवायला येतो. असं म्हणत मॉन्टी बाहेर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ शिखा पण गेली. भाई, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तुला घरी जायला वेळ तर होणार नाही ना? शिखा मॉन्टीला बोलली. का? बोल ना तू. आणि कधीपासून माझी परवानगी घ्यायला लागली आहेस? आणि शिखा, तू हे कायम लक्षात ठेवायचं की बहिणीसाठी भावाकडे वेळच वेळ असते. तर पुन्हा मला असं वेळ आहे की नाही आहे विचारायचं नाही, समजलं? तर मग तुला माझ्याशी काय बोलायचं आहे? मॉन्टी म्हणाला. मॉन्टी भाई, ते मी तुझ्याशी अवी भाईबद्दल बोलणार होते, शिखा म्हणाली. मॉन्टी भाई, मला हे विचारायचं होतं की भाईला नक्की कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे. आजवर त्याने माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नाही.
मी हे त्यालाही विचारलं असतं, पण आज त्याचा मूड खूपच खराब आहे असं त्याच्या बोलण्यावरून जाणवत आहे. म्हणून मला हे सर्व तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे. पहिलाच त्याला समीरा व नितीनच्या रिलेशनशिप समजल्यामुळे बाबांच्या व काकांच्या मैत्रीमध्ये फूट पडेल त्याचे टेन्शन आलं आहे. ती समीरा तर म्हणते की मी ह्या येत्या 15-20 दिवसात नितीनसोबत लग्न करणार आहे. जर का तू त्याआधी कोणासोबत तरी लग्न कर किंवा माझे बाबांना सांग की मला समीरासोबत लग्न करायचं नाही, त्यानंतर मी बाबांना सांगून मी नितीनसोबत लग्न करते असं म्हणत आहे. काय शिखा, एवढं सगळं घडलं आहे आणि तू किंवा अविने मला एका शब्दानेही बोललेलं नाही? तुम्ही दोघे मला इतकं परकं समजत आहात का? मॉन्टी हताशपणे म्हणाला. मॉन्टी भाई, तू असं काहीच समजू नको. आम्ही दोघे त्याचवेळी तुला बोलणार होतो, पण त्याचवेळी काकांची तब्येत बिघडली होती आणि त्यांना त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. म्हणून आम्ही दोघांनी असं ठरवलं की योग्य वेळ आल्यानंतर तुला सांगायचं. पण मला तू हे सांग, तुला हे कोणी व कधी सांगितलं आहे? शिखाने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. शिखा, तुला काय वाटतं? तू मला आपलं समजत नाहीस, पण माझा मित्र माझ्यापासून काहीच लपवत नाही. आजच मला अविनाशने हा सगळा प्रकार सांगितला आहे. मॉन्टी शिखाला चिडवत म्हणाला. मॉन्टी भाई, म्हणजे भाईने तुला हे सांगितलं आहे आणि मला म्हणत होता की तू उगाच या गोष्टीचा टेन्शन घेशील, शिखा म्हणाली. अगं शिखा, तुला माहिती आहे का, आज एक अशी गोष्ट घडली आहे ज्यामुळे अविला मला हे सांगायला भाग पडला आहे, मॉन्टी गालात हसत म्हणाला. काय झालं मोंटी भाई? तू मगाशी पण अविभाईबद्दल बोलत असताना असाच गालात हसत होता. नक्की काय झालं आहे? शिखा म्हणाली. मी का तुला सांगू? तू मला समीरा व नितीनबद्दल का सांगितलं नाहीस? मग मी का तुला अवी आणि तिच्याबद्दल का सांगू? मॉन्टी थोडं खोड्यात म्हणाला. अरे भाई, मी बोलले ना सॉरी. तू का ती गोष्ट घेऊन बसला आहेस? आणि तसंही तुला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं तुला सांगत नव्हते, शिखा मॉन्टीला समजावत म्हणाली. पण तिच्यानंतर लक्षात आलं की मोंटी तिच्याबद्दल असा बोलला आहे. मॉन्टी भाई, तू आता काय बोललास? तू मला कोणाबद्दल सांगणार नाहीस? शिखा थोडं बारीक डोळे करून म्हणाली. अगं, मी एवढेच बोललो की मी तुला तुझ्या अविभाईबद्दल व तुझ्या होणाऱ्या वहिनीबद्दल तुला काहीच सांगणार नाही, मॉन्टी म्हणाला. काय? माझी होणारी वहिनी? हे आणि कधी झालं? मला अविभाई काहीच कसं बोलला नाही, शिखा गाल फुगवून म्हणाली. अगं शिखा, तो तुला काही बोलला नाही कारण आजच त्याला ती पहिल्यांदा भेटली आणि तुझ्या भाईला ती पहिल्या नजरेत आवडली. ते म्हणतात ना, लव ॲट फर्स्ट साईट, अगदी तसंच झालं आहे तुझ्या अविभाईबद्दल, मॉन्टी म्हणाला. मॉन्टी भाई, तू मला व्यवस्थित सांगणार आहेस का ती मुलगी भाईला कुठे भेटली? तिचं नाव काय? ती काय करते? कुठे राहते? म्हणजे तिच्या घरचा पत्ता काय आहे? म्हणजे मला लगेच उद्या तिच्या घरी जाऊन तिला भेटता येईल, शिखा उत्साहाने बोलत होती आणि तिच्या अतिउत्साहीपणा पाहून मॉन्टीला हसू आवरेना. तो तिच्याकडे हात करून मोठमोठ्याने हसू लागला. मॉन्टीला असं मोठमोठ्याने हसताना पाहून शिखाला राग आला व ती गाल फुगवून दुसरीकडे तोंड करून उभी राहिली. मॉन्टीला आपली चूक समजली. त्याला शिखाचा राग माहीत होता, म्हणून त्याने पटकन आपले कान पकडले व तिच्यासमोर जाऊन मोठ्या उठ्याबस्या काढू लागला. त्याला असं कान पकडून उठ्याबस्या काढताना पाहून शिखा खुदकन हसली व त्याला म्हणाली. जास्त नाटकं करू नकोस भाई, मला सांग ना माझ्या होणाऱ्या वहिनीबद्दल. शिखा, आम्हा दोघांना आपण तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, पण तिची स्टोरी ऐकून तुझ्या भाईला तिच्याबद्दल खूप सहानुभूती निर्माण झाली आहे आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला आहे, मॉन्टी म्हणाला. भाई, तिची कसली स्टोरी? म्हणजे ती टीचर आहे का? शिखाने न समजून विचारलं. अगं, ती टीचर नाही, पण तिची एक स्टोरी आहे. ती म्हणजे मॉन्टीने तिला अन्याची सगळी स्टोरी सांगितली. हे सर्व ऐकून शिखाचे डोळे पाणावले. ती अक्षरशः रडू लागली. तेव्हा मॉन्टीने तिला शांत केलं. भाई, तू उद्या मला तिच्या कॉलेजवर घेऊन जाशील का? मला तिला एकदा बघायचे आहे, शिखा म्हणाली. अगं, एवढंच ना? मग मी तुला आत्ताच तिचा फोटो दाखवतो, असं म्हणून मॉन्टीने तिला त्याने सकाळी अन्याचे काढलेले फोटो दाखविले. शिखाने ते फोटो पाहिले. तेथे तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिला आज तिच्या भावाचा खूप अभिमान वाटत होता, कारण तिने ज्या मुलीला आपल्या भाईसाठी पसंत केलं होतं तीच मुलगी तिच्या भाईला पसंत पडली होती. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.